नमस्कार. आज आपण बोलणार आहोत शेतीतल्या एका अशा गोष्टीबद्दल जी खूप खूप महत्वाची आहे, पण अनेकदा तिच्याकडे आपलं लक्षच जात नाही. आणि ती गोष्ट आहे जमिनीची तयारी. चला तर मग सुरू करूया. अच्छा, एक विचार करा. शेती म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? बी पेरणं, पाणी देणं, बरोबर ना? पण ह्या सगळ्यांपेक्षाही जास्त महत्वाची, अगदी पायाभूत गोष्ट कोणती असेल बरं? पेरणी, पाणी देणं की खतं घालणं? हो, हीच उत्तरं डोक्यात येतात, साहजिकच. कारण पिकाला वाढायला हे सगळं लागतंच. पण थांबा, एक अशी गोष्ट आहे जी या सगळ्याच्या आधी येते, अगदी सगळ्यात आधी. अगदी बरोबर. या सगळ्याचा संपूर्ण शेतीचा जो मूळ पाया आहे ना, तो आहे जमिनीची तयारी. विचार करा, कोणतंही बी रुजण्याआधी त्याला वाढायला एक चांगलं घर तर हवं ना? आणि ते घर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपली उत्तमरित्या तयार केलेली सुपीक जमीन. तर शेतीतलं हे जे पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे, ते नेमकं आहे काय? यालाच आपल्या शेतीच्या भाषेत म्हणतात पूर्वमशागत. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर पूर्वमशागत म्हणजे काय? तर पेरणीसाठी शेतजमीन तयार करणं. ही एक अशी प्रोसेस आहे जी येणाऱ्या पिकाच्या भविष्याचा भक्कम पाया रचते. आता ही पूर्वमशागत का करायची? याची काही उद्दिष्ट आहेत आणि ती पिकासाठी खूपच महत्वाची आहेत. पहिलं म्हणजे माती भुसभुशीत आणि हवेशीर होते. म्हणजे काय? तर मुळांना श्वास घेता येतो, ती आरामात खोलवर पसरू शकतात. दुसरं, जमिनीत पाणी शोषून घेण्याची ताकद वाढते. याचा फायदा काय? कमी पाऊस पडला तरी पीक तग धरतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या लहानघ्या बियांना उगवण्यासाठी एक परफेक्ट सुरक्षित जागा तयार होते. चला तर मग बघूया की आपली शेतकरी मंडळी पिढ्यानपिढ्या ही जमीन कशी तयार करत आली आहेत. ही आहे आपली पारंपरिक म्हणजेच नेहमीची पद्धत. ही पद्धत आपल्यापैकी अनेकांना चांगलीच माहिती असेल, नाही का? सगळ्यात आधी काय होतं? तर ट्रॅक्टरने खोल नांगरणी करून जमिनीची उलथापालथ केली जाते. मग कल्टिवेटर किंवा वखराने मातीचे ते मोठे मोठे ढेकूळ फोडून जमीन एकदम बारीक आणि भुसभुशीत करतात. आणि मग शेवटी शेतातला सगळा कचरा, आधीच्या पिकाची धसकटं, तण हे सगळं काढून टाकलं जातं आणि पेरणीसाठी रान एकदम तयार होतं. हे बघा, पारंपरिक शेतीतली पूर्व मशागत म्हणजे हेच चित्र डोळ्यासमोर येतं. ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेली ती मशागतीची अवजार. कित्येक वर्ष याच पद्धतीनं आपल्या शेतीची मशागत होत आलीये. पण कसे ना, काळ बदलतो तसे विचारही बदलतात. आणि आता शेतीमध्ये सुद्धा एक नवीन, एक जास्त चांगला विचार पुढे येतोय. त्यामुळे एक प्रश्न साहजिकच मनात येतो की ही जी नांगरणी आणि वखरणीची पारंपरिक पद्धत आहे, हाच एकुलता एक मार्ग आहे का? की यापेक्षा काहीतरी वेगळं, जे पर्यावरणासाठीही चांगलं असेल आणि शेतकऱ्याचा खिशालाही परवडेल, असं काही असू शकतं? आणि या प्रश्नांची उत्तरं ना, या दोन नवीन संकल्पनांमध्ये आहेत. पहिली आहे शून्य मशागत. नावाप्रमाणेच इथे जमिनीची अजिबात उलथापालथ करायची नाही. आणि दुसरी आहे संवर्धित मशागत. यात काय करतात? तर जमिनीवर पिकांच्या अवशेषांचं एक आच्छादन, एक पांघरूण तसंच ठेवायचं आणि फक्त जिथे बी पेरायचंय तेवढीच मशागत करायची. दोन्ही पद्धतींचा उद्देश एकच आहे, जमिनीचं जे नैसर्गिक रूप आहे ते जपायचं. तर मग काय वाटतं? या नवीन पद्धती आपल्या शेतीचं, आपल्या मशागतीचं भविष्य ठरू शकतील का? चला, याचे फायदे काय आहेत तेच बघूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या पद्धती जमिनीच्या आरोग्याचं रक्षण करतात. म्हणजे त्या मातीकडे फक्त एक निर्जीव गोष्ट म्हणून बघत नाहीत, तर असंख्य सूक्ष्म जीवांनी भरलेली एक जिवंत परिसंस्था म्हणून तिला जपतात. याचे फायदे ऐकले तर तुम्ही म्हणाल, अरे वा, बघा, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि ते छोटे छोटे सूक्ष्मजीव वाचतात, जे पिकांना नैसर्गिक खत पुरवतात. पावसाचं पाणी जमिनीत जास्त मुरतं, जमिनीची धूप थांबते. म्हणजे काय, तर शेतातली जी सुपीक माती आहे ना, ती वाहून जात नाही. आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं तर सगळ्यात महत्त्वाचं, वेळ, इंधन आणि मजुरी या तिन्हीची जबरदस्त बचत होते. म्हणजेच शेतीचा एकूण खर्च कमी होतो. आणि या सगळ्याचा शेवटचा पण महत्त्वाचा परिणाम काय? तर कमी खर्चात स्थिर उत्पादन. आणि हेच तर आहे शाश्वत शेतीचं मूळ सूत्र, नाही का? पर्यावरणाचं रक्षण करायचं आणि त्याचबरोबर आर्थिक फायदाही मिळवायचा. आणि आता जाता जाता एक प्रश्न. जरा आपल्या आजूबाजूला बघा. आपल्या भागातले शेतकरी कोणती पद्धत वापरतात? अजूनही पारंपरिकच, की आता त्यांनी या नवीन आधुनिक पद्धती वापरायला सुरुवात केली आहे?
आणि यामागे काय कारण असतील यावर नक्की विचार करून बघा.